नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रविराज काकांना चक्कर आलेली असते. तेव्हा सगळेजण त्यांच्याजवळ धावत पळत येतात. सायली म्हणत असते, "सर काय होतंय तुम्हाला?" तेव्हा इथे आता कुणीतरी पाणी घेऊन या असं सुद्धा अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे पाण्याची बाटली आणली जाते. रविराज काकांना पाणी अर्जुन देतो आणि विचारतो की "सीनियर काय झालं? तुला चक्कर का आली?" तेव्हा सायली म्हणत असते, "सर तुम्हाला कुणाचा तरी फोन आला होता ना? तुम्ही फोनवरती बोललात आणि मग तुम्हाला चक्कर आली. कुणाचा फोन आला होता? काय झालंय? काही सांगाल का?" तेव्हा इथे रविराज काका आता गप्पच बसलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "सिनियर सांग ना काय झालंय?" तेव्हा रविराज काका म्हणतात, "माझी प्रतिमा गेली. माझी प्रतिमा मला कायमची सोडून गेली." आणि ते रडायला लागतात. तेव्हा इथे आता प्रिया खूप जास्त खुश होते, कारण तिला मेसेज आलेला असतो. त्या बाईचा आणि प्रियाचा DNA रिपोर्ट आता मॅच झालेला असतो. तेव्हा ती बाई म्हणत असते की "चला, आता आपलं काम झालेलं आहे. DNA रिपोर्ट मॅच झालाय. आता रविराज किल्लेदार लवकर ये. तुझी ही खोटी मुलगी तुझ्या खऱ्या बायकोसाठी धाय सोडून रडायला मोकळी आहे," असं इथे प्रिया म्हणत असते. तर इथे अर्जुन म्हणत असतो की "सीनियर नक्की काय झालंय? काही सांगशील का? तुला हे सगळं कधी कळलं?" तेव्हा रविराज काका म्हणतात की "मला इन्स्पेक्टर साहेबांनी हॉस्पिटलमध्ये एक डेड बॉडी बघायला बोलावलं होतं. आम्ही प्रतिमाचा शोध घेत होतो. तेव्हा त्या डेड बॉडीचं वर्णन सगळं प्रतिमाजवळ मॅच होत होतं. आम्ही बघायला गेलो तर चेहरा व्यवस्थित दिसला नाही, पण तिच्याजवळ एक लॉकेट होतं. ते बघितल्यानंतर सुमन म्हणाली की हे लॉकेट प्रतिमा वहिनींचंच आहे." त्यानंतर इथे रविराज काकांना तरीसुद्धा संशय येतो. तेव्हा ते इथे प्रियाला म्हणतात की "तन्वी, आपण एक काम करूया. ज्या बाई सापडलेल्या आहेत त्यांच्याबरोबर तुझा DNA रिपोर्ट आपण मॅच होतोय का ते बघूया." तेव्हा इथे रविराज काका आता सगळ्यांना सांगत असतात की DNA रिपोर्ट मॅच झालेला आहे. आत्ताच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता. तेव्हा इथे ही बातमी कळल्यानंतर पूर्णाजीसुद्धा खूप जास्त रडायला लागते. पूर्णाजी म्हणते, "नाही, नाही, हे सगळं खोटं आहे रविराज. माझी प्रतिमा मला कधी सोडून जाणार नाही आहे." तेव्हा इथे आता रविराज काकासुद्धा जोरात रडायला लागतात. सगळेजण खूप जास्त इमोशनल होतात. आज 22 वर्ष रविराज काका आणि पूर्णाजी प्रतिमा त्याची वाट बघत असतात. तेव्हा सायलीसुद्धा रडायला लागते. तिला असं वाटत असतं, खरोखर प्रतिमा आत्या गेल्यात की काय? पूर्णाजी म्हणत असते की "देवा, माझ्या प्रतिमाला नेण्याच्या ऐवजी जर मला घेऊन गेला असतास तर किती बरं झालं असतं." तेव्हा सायली म्हणते, "पूर्णाजी तुम्ही हे काय बोलताय?" कल्पना म्हणते की "पूर्णाजी प्लीज तुम्ही असं काही बोलू नका." तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की "मला माझ्या तन्वीकडे जायचं आहे. माझ्या तन्वीचं काय झालं असेल?" तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की "सीनियर चल घरी जाऊया. घरीसुद्धा सगळ्यांना सांगायचं असेल ना?" तेव्हा रविराज काका म्हणतात, "मी काय सांगू सगळ्यांना? माझी तर हिंमतच होणार नाहीये." तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "काय हो, हा किल्लेदार जरा वेडा आहे का? एवढा वेळ लागतो का मंदिरामध्ये? लवकर आला तर काय होतोय? कधी एकदा ही बातमी त्यांना सांगते असं झालंय मला." तेवढ्यातच तिथे दोघं जण आता हसत असतानाच तिथे रविराज काका आणि पूर्णाजी आता दोघं जण आलेले असतात. पूर्णाजी म्हणते की "तन्वी बाळा." तेव्हा इथे रविराज काका आता प्रियाला सगळं सत्य सांगायला जातात. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की "बाबा काय झालं? तुम्ही पूर्णाजीला सगळं सांगितलंत का?" तेव्हा रविराज काका म्हणतात, "हो, पूर्णाजीला सगळं सांगावंच लागलं." तेव्हा इथे पूर्णाजी रडायला लागते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की "बाबा काय झाले काही सांगाल का?" रविराज काका म्हणतात की "आपण जो DNA रिपोर्ट केला होता तो पॉझिटिव्ह आलेला आहे, तो मॅच झालाय. म्हणजे जी बाई गेली ती तुझी आईच होती." तेव्हा प्रिया लगेचच मिठी मारून रडायला लागते. आपल्या नाटकाला ती सुरुवात करते. ती म्हणत असते की "बाबा नाही, माझी आई मला सोडून कधीच जाऊ शकत नाहीये." तेव्हा इथे अस्मिता आणि अश्विन दोघं जण आता आलेले असतात. तेव्हा इथे अश्विन अर्जुनला आवाज देतो आणि त्याला बोलावून घेतो. तेव्हा अर्जुन जो काही प्रकार हॉस्पिटलमध्ये घडलेला असतो आणि तो मंदिरामध्ये कसा कळला हे सगळं आता अश्विन आणि अस्मिताला सांगतो. तेव्हा इथे अर्जुन आता सिनियरला धीर देत असतो. प्रिया म्हणत असते की "बाबा मी पोरकी झाले, बाबा मी पोरकी झाले. मला माझ्या आईचं प्रेम मिळालंच नाही. आता आपल्या दोघांना कोण आहे?" तेव्हा इथे दोघेही रडत असताना पूर्णाजी म्हणत असते, "तन्वी तू असं का बोलतेस गं? तू पोरकी झालीस. आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्यासाठी. आम्ही तुझीच फॅमिली आहोत ना." तेव्हा इथे कल्पनासुद्धा म्हणत असते की "तन्वी, हे बघ बाळा जास्त रडू नकोस. आता तुलाच तुझ्या बाबांना धीर द्यायचा आहे ना, त्यांना सांभाळून घ्यायचं आहे. तू जर रडलीस तर त्यांचं कसं होणार?" तेव्हा सायली म्हणत असते, "प्रिया शांत हो तू. हे बघ तू रडू नकोस." तेवढ्यातच प्रिया आता सायलीच्या हाताला झटका देते आणि तिला बाजूला करते. तेव्हा इथे अर्जुनला प्रियाच्या वागण्याचा खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की "सुमन गप्प बस, शांत हो. आता जे काही झालंय हे आपल्याला पचवावं तर लागेलच ना, ते आपल्याला स्वीकारावं लागेल." तेव्हा प्रिया म्हणत असते की "अजिबात नाही. मी माझी आई मला सोडून गेले हे मी स्वीकारू शकत नाहीये." आणि ती आता रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा सायलीला हे सगळं बघून जरा आश्चर्यच वाटत असतं की हे सगळं कसं काय घडू शकतं.
तेव्हा सायलीचं लक्ष आता प्रतिमाच्या फोटोकडे जातं आणि ती जाऊन प्रतिमाच्या फोटोकडे बघत असते. तेव्हा तिला तन्वी अशी हाक ऐकू येते. तेव्हा सायली इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा इथे सायली म्हणत असते आपल्या मनामध्ये, एवढं वर्ष रविराज सर आणि पूर्णाजी प्रतिमा आत्यांची वाट बघतायत, त्या अचानक त्यांना सोडून जातीलच कशा? मला असं वाटते की प्रतिमा आत्या त्यांना सोडून गेलेल्या नाही आहेत. मला हा ठाम विश्वास वाटतोय की ते आमच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत. तर इकडे प्रिया आता प्रतिमाची साडी घेऊन बाहेर येते आणि म्हणते की आई, अगं तू मला सोडून का गेलीस? आता तुझी साडीचा एकमेव आशीर्वाद माझ्याजवळ राहिलेला आहे. या साडीमध्ये तुझ्या मायेची ऊब आहे. पण ही साडी माझ्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवेल का? आई, मला तुझी खरंच खूप आठवण येणार आहे गं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की तन्वी बाळा शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेवढ्यातच आता रविराज काकांना फोन आलेला असतो. तेव्हा अर्जुन फोन उचलतो. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, मी सिनियरला सांगतो आणि आम्ही तिथे येतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सिनियर, आपल्याला जावं लागेल, पोस्टमॉर्टम झालेलं आहे, आपल्याला बॉडी घ्यायला तिथे जावं लागणार आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात ठीक आहे, आपण निघूया. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की मी सुद्धा येतो, माझी तिथे काही मदत लागेल. तेव्हा इथे अश्विन, अर्जुन आणि रविराज काका आता तिघंजणं पोस्टमॉर्टम झाल्यामुळे आता बॉडी घ्यायला तिथे गेलेले असतात. त्यानंतर इथे आता बॉडीला आगसुद्धा लावलेली असते. जिथे लागणे देत असताना तिथे सगळेजण उभे असतात. तेव्हा इथे सायली मात्र एका बाजूला उभी राहिलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की जी बाई मेलेली आहे ती प्रतिमा आत्या नाहीच आहे. रविराज काका म्हणत असतात की माझी प्रतिमा, एवढ्या वर्ष मी तुझी वाट बघितली, पण मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून तू आमच्यापर्यंत पोहोचली शकली नाही आहेस. तेव्हा प्रिया जोरात रडत असते. ती म्हणत असते की आई, तू मला सोडून का गेलीस? मी तुझी वाट बघत होते ना. तू आता माझ्याजवळ कधीच येऊ शकणार नाही आहेस. तू प्रेमाने माझ्या डोक्यावरती हातसुद्धा फिरवू शकणार नाही आहेस. तेव्हा कल्पना म्हणत असते, हे बघ प्रिया, जास्त रडू नकोस बाळा, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं ते झालं. तू आता तुझ्या बाबांची काळजी घे. तेव्हा इकडे सायली आपल्या मनामध्ये म्हणत असते की मला असं का वाटतंय की ज्या गेल्या त्या प्रतिमा आत्या नाही आहेत म्हणून. प्रतिमा आत्या जिवंत आहेत आणि आमच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत. तेव्हा सुमन म्हणत असते, मला तर विश्वासच बसत नाही आहे की प्रतिमा वहिनी आम्हाला सोडून गेल्यात. आज एवढ्या वर्ष आपण त्यांची वाट बघत होतो. कुठेतरी विश्वास होता की एक ना एक दिवस त्या परत येतील. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, पण सुमन, आता आपल्याला हे सत्य स्वीकारावंच लागेल की प्रतिमा वहिनी आता या जगात नाही आहेत आणि त्या आपल्यातून निघून गेल्यात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की रविराज, आपला विश्वास खोटा ठरला. आपल्या दोघांना वाटत होतं की प्रतिमा एक ना एक दिवस नक्की परत येईल, पण आता ती कधीच परत येऊ शकणार नाही आहे. तेव्हा प्रिया येते आणि पूर्णाजीला मिठी मारून रडायला लागते आणि म्हणते की पूर्णाजी, हे काय झालं गं? माझी आई मला सोडून का गेली? तेव्हा रविराज काका म्हणत असतात की मीच कुठेतरी माझ्या प्रतिमाला शोधायला कमी पडलोय, म्हणूनच ती आज माझ्याजवळ नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की अस्मिताई, बघ ना गं, रविराज काका आणि पूर्णाजी रडून रडून स्वतःचे काय हाल करून घेत आहेत. तर इथे सायली आता एकटीच उभी राहिलेली असते. अर्जुनचं लक्ष जातं. अर्जुन म्हणतो की तुम्ही ठीक आहात ना मिसेस सायली? तेव्हा सायली म्हणते, हो, मी खूप व्यवस्थित आहे, पण मला कळत नाही आहे की मला रडू का येत नाही आहे. मला असं वाटते की प्रतिमा आत्या गेलेल्या नाही आहेत. ज्या कोणी गेल्यात ना त्या वेगळ्याच बाई आहेत. प्रतिमा आत्या जिवंत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला सुद्धा सगळ्यांसारखा धक्का बसलाय म्हणून तुम्ही असं ऑड काहीतरी बोलताय. प्रतिमा आत्या नाही आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे आता चैतन्याला मेसेज येतो. चैतन्य बघतो तेव्हा त्याला कळतं की आता प्रतिमा आत्या जिवंत नाही आहे. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे साक्षी येते म्हणते की काय झालं, सांगशील का चैतन्य, काय झालं, मला टेन्शन येते. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की प्रतिमा आत्या आता या जगात नाही आहेत, प्रतिमा आत्या निघून गेल्या. तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी, मला जाऊन रविराज सरांना भेटायला हवं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, खरं तर तिथे मला सुद्धा यायला हवं होतं त्यांचं आणि प्रियाचं सांत्वन करायला, पण ठीक आहे, मी तिथे आलेलं त्यांना आवडणार नाही आहे. तेव्हा तू जा आणि भेट त्यांना. तेव्हा चैतन्य लगेचच आता तिथे जायला निघतो. तर इकडे आता सायली सगळी तयारी करत असते. अर्जुनसुद्धा फोटो वगैरे मांडून ठेवतो. तेव्हा कल्पना विचारत असते की इथे तेल नाही आहे सुमन, तेल कुठे आहे? तेव्हा सुमन म्हणते किचनमध्ये आहे, मी घेऊन येते. तेव्हा सायली म्हणते नाही तुम्ही बसा, मी घेऊन येते. सायली तेल आणायला किचनमध्ये जाते. तेवढं ते चैतन्य आता रविराज काकांना आणि पूर्णाजीला भेटायला येतो. त्यानंतर इथे सायली आता किचनमधून तेल आणायला जाते आणि तेवढ्यातच कल्पना पूर्णाजीसाठी अस्मिताला पाणी आणायला सांगते. अस्मिता जात असताना सायलीला धक्का लागतो आणि सगळं तेल इथे सायलीच्या साडीवरती सांडतं. तेव्हा इथे सायली खूपच जास्त घाबरते.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे रविराज काका प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतात आणि तेवढ्यातच सायली आता साडी बदलून आलेली असते. तेव्हा तिने प्रतिमाची साडीही नेसलेली असते. तेव्हा सायलीला बघितल्यानंतर पूर्णाजी म्हणतात की प्रतिमा, माझी प्रतिमा, आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला जातात. तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि म्हणते की हे सायली, माझ्या आईची साडी आत्ताच्या आत्ता सोड आणि दुसरी साडी नेस, कळलं ना? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, थांब तन्वी, मला सायलीमध्ये माझ्या प्रतिमाचा जिवंत असल्याचा भास होतोय. मला असं वाटते जणू काही माझी प्रतिमा जिवंतच आहे. त्यामुळे आपण आता प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूया. तेव्हा इथे पूर्णाजीचा निर्णय आता सगळ्यांनी मान्य केलेला असतो.